आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। यवतमाळच्या नेर तालुक्यात मुसळधार पाऊस, तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, शेतजमिनीचं मोठं नुकसान। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील जोरदार पाऊस, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नागरिकांची तारांबळ। वाशिमच्या काकडदाती आणि खरोळा परिसरात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं, पेरलेल्या बिया खरडून गेल्यानं शेतकरी चिंतेत। दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं पुनरागमन, सोयगाव सावळदसह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा। येवल्यात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे येवला बस स्थानकाच्या निकृष्ट कामाची पोलखोल, बस स्थानक गळायला लागलं, प्रवाशांची गैरसोय। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यात पावसाची हजेरी, तर कुडाळमध्ये देखील पावसाची रिमझिम, नागरिकांना काहीसा दिलासा। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठला, काशपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आलं, काशपी धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक। जळगावात पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक भागात पेरण्या खोळंबल्या, आतापर्यंत केवळ 35% पेरण्या। विदर्भ मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस, हातनूर धरण क्षेत्रात 177 मिलीमीटर पावसाची नोंद, पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 4 दरवाजे उघडले। मुसळधार पावसामुळे ग्रामीण रुग्णालयात पाणी साचलं, कर्मचारी आणि रुग्णांचे हाल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे सहकारी नवनाथ वाघमारेंना धमकीचे फोन, आम्ही धमकीला भीक घालत नाही, कायद्यावर आमचा विश्वास, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। ओबीसी नेते वगळता इतर नेत्यांना गावबंदी, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मोहाडीत सोशल मीडियावर मजकूर व्हायरल। जालन्यातील परतूरच्या रायगव्हाण गावात ओबीसी नेते वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, पोलिसांनी गावबंदीचे बॅनर काढले, पुन्हा रीतसर परवानगी घेऊन सर्वच नेत्यांना गावबंदी करणार असल्याचा ग्रामस्थांचा पवित्रा। कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल उत्पादन आणि विक्रीचा परवाना रद्द, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतर कारवाई, केपी पाटलांना मोठा धक्का। प्रकाश आंबेडकर बिद्री कारखान्याच्या वाटेत अडथळे आणतायत, राज्य उत्पादन शुल्क विभागाला तपासणीत आक्षेपार्ह आढळलं नाही, केपी पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांना पैशाचं आमिष देण्यात आल्याचा आरोप, महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांच्या तक्रारीवरून दोघे पोलिसांच्या ताब्यात। विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढायच्या आहेत, संभाजी ब्रिगेडकडून इच्छा व्यक्त, महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू, तयारी करा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांना आदेश। सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद द्या, रयत क्रांती संघटनेची भाजपच्या कोअर कमिटीकडे मागणी, तसेच विधानसभेसाठी रयत क्रांती संघटनेला 15 जागा देण्याचीही मागणी। सरकारकडून शेतकरी दुर्लक्षित, रविकांत तुपकर यांचा आरोप, सरकार फक्त निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याचीही टीका। जळगावात किशोर दराडेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटपाचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी पूर्ण, संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवणार असल्याची जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक, मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा। अकोल्यात रविराज मोरेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून देण्याची, तसेच अकोला ते अकोट रस्त्याचं रखडलेलं काम सुरू करण्याची मागणी। शेतकरी पुत्राकडून यवतमाळ शहरात लक्षवेधी आंदोलन, पीक कर्ज मिळत नसल्यानं फलकांद्वारे शेतकरी पुत्रानं व्यथा मांडली। बीडच्या माजलगावातील खतगव्हाण, पिंपरी आणि डिग्रस गावाला रस्ताच नसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागात शाळा सुरू, जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत शाळा बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भरवणार, शिक्षकांचा पवित्रा।
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर दिव्यांगांचा एल्गार मोर्चा, विविध मागण्यांसाठी आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी. नांदेडच्या मुखेडमध्ये हजारो दिव्यांगांचा तहसीलवर धडक मोर्चा, विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. अकोला शहरात अज्ञात व्यक्तीकडून बॅनरबाजी, अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण, बॅनरवर सवाल, भाजपतील अंतर्गत वादातून प्रकार घडल्याची चर्चा. पुण्याच्या भोरमध्ये युवक काँग्रेसचं महावितरण विरोधात आंदोलन, विजेच्या लपंडावाच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक. वर्ध्यात रिक्षा चालक मालक संघटनेचं उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन, विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी. नागपूरच्या संविधान चौकात रिक्षा चालक संघटनांचं आंदोलन, विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक. बुलढाण्यात उत्खननादरम्यान आढळलेली मूर्ती सिंदखेड राजामध्येच ठेवा, सिंदखेडमधील नागरिकांची सरकारकडे मागणी. पुरातत्व विभागाकडून मूर्ती नागपूरला हलवण्याची तयारी, नागरिकांकडून मोर्चा. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात तरुणांचे स्टंट, रील्स बनवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता, जीव धोक्यात घालत वेरूळ लेणी परिसरात स्टंटसाठी धडपड. वाशिमच्या मंगरुळपीरमधील शेलू बाजारमध्ये दूषित पाणी पुरवठा, दूषित पाण्यामुळे जवळपास 50हून अधिक जण आजारी, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्यातील कराड शहरात 68 इमारती धोकादायक अवस्थेत, पालिकेकडून संबंधित नागरिकांना नोटिसा. गोंदिया जिल्ह्यात 23 जून पासून सारस पक्ष्यांची गणना सुरू, एकूण 22 सारस पक्ष्यांची नोंद, गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्याच टप्प्यात कमी सारस आढळल्यानं चिंता व्यक्त. मानसिक तणाव कमी करण्यासाठी सोलापुरात करमाळा पोलिसांसाठी कार्यशाळेचं आयोजन, नानासाहेब साठे यांच्याकडून पोलिसांना विविध विषयावर मार्गदर्शन. अंगारकी चतुर्थी निमित्त दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात मोठी रांग. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाशिकचे पोलीस आयुक्त आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग, पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी पालखीला खांद्यावर घेत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला.